आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं आणि मान्यवरांचं दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. मॅच ला सुरुवात. बॉलिंग मार्क वर पहिला स्पेल मध्ये फास्ट अँड फ्युरियस बॉलर भाविन पाटील. स्ट्राइक ला बॅटर यश मोरे. नॉन स्ट्राइकिंग ला बॅटर रनन. बॉलिंग मार्क वर बॉलर एक उभरता सितारा तुर्बे टीमचा भाविन पाटील. फोर पिच बॉल पहिलाच बॉल आपण पाहू शकाल. लॉंग ऑफ रिझन मध्ये हेमंत पाटील बॉल वर येत आहेत. पहिल्या बॉलवर ऑन दी मार्क एक सिंगल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर एकच्या मैदानी जाऊन पोहोचतीये. टीमचा अकाउंट ओपन श्री गणेशा धावपलकाचा. एक धाव धावपलकावर. नेक्स्ट बॉल बॅटची कडा. कीपर आणि फर्स्ट स्लिपच्या अगदी मधून बॉल ट्रॅव्हल झाला. एक सिंगल येईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचेल टीमची टोटल 2 धाबा. चांगली बॉलिंग मैदानच्या आतमध्ये आपण भाविन पाटीलची आतापर्यंत पाहताय. कमालीची बॉलिंग. 2 बॉल मैदानच्या आतमध्ये फेकलेत. फक्त धाबा खर्च केल्यात पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 2 बॉलच्या समाप्तीनंतर 2. तिसरा बॉल ओव्हर पिच होता. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानच्या आतमध्ये आता आधीच राहिलंय. बॉलला स्टॉप केलं. चांगली क्षेत्ररक्षण आतापर्यंत आपण मैदानामध्ये पाहिलं. 2 क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर बोर्ड वर 3 धाबा. नेक्स्ट बॉल लोअर फुलटॉस होता. ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक मिड विकेट रिझन मध्ये राहुल कांबळे पोहोचतायत बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 4 धाबा. लोअर फुलटॉस होता. अगदी डीप होत होता बॉल. पाहू शकाल चांगली बॉलिंग बॉलर भाविन पाटीलची. डॉट बॉल आता मैदानच्या आतमध्ये फेकलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त स्कोर बोर्ड वर 4 धाबा. 5 बॉलचा खेळ कंप्लीट. नेक्स्ट बॉल लोअर फुलटॉस होता. ऑन साइड ला चांगला स्ट्रोक येतोय. अलॉंग दी कार्पेट 4 धाबा येतील बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या 4च्या मध्येने जाऊन पोहोचेल पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 8 धाबा 8 ऑन स्कोर बोर्ड. 6 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 8 धाबा खर्च केले आहेत. शेवटच्या बॉलवर बाबींच्या विरुद्ध 4 धाबा आनंदच्या बॅट मधून आलायत. 6 बॉलचा काही समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 8 धाबा. कोहिनूर ऑफ नवी मुंबईला आपण मैदानच्या आतमध्ये पाहताय. अनेक साऱ्या रणनीती आखल्या जातील मैदानच्या आतमध्ये. महत्वपूर्ण मॅच मैदानामध्ये रंगतीये. एका बाजूला दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलीये सिद्धिविनायक सीवूड टीम. आणि होम टीम आपण मैदानच्या आतमध्ये खेळताना पाहताय कुमार 11 तुर्बे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 धावा धावपलकावर विदाऊट विकेट लॉस. दुसऱ्या ओव्हर मध्ये नमित पाटील बॉलिंग मार्क वर सज्ज. फोर्थ विकेटने पुढे टाकलेला बॉल. कॅचची संधी राहुल कांबळेकडनं चुकी होत नाहीये. चांगला झेल मैदानच्या आतमध्ये. पहिला धक्का सिद्धिविनायक सीवूड टीमला. आठ धावा धावपलकावर 1 विकेट लॉस सिद्धिविनायक सीवूड टीम.
राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिल्या बॉलवर विकेट कॅरी केली आहे मैदानच्या आतमध्ये नमित पाटीलने. डीप मध्ये चांगला झेल आपण राहुल कांबलेचा मैदानच्या आतमध्ये पाहिला. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 वर अक्षय मुसले दाखल होतोय मैदानच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोर बोर्ड वर स्थिरावली आहे 8 धाबा. दुसऱ्या ओव्हरचा एक बॉल कंप्लीट. पहिली विकेट कॅरी केली नमित पाटीलने मैदानच्या आत. नेक्स्ट बॉल आणखी एक तेस्तरार बॉल होता. बाईच्या सुरुवामध्ये एक सिंगलच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्ड वर 9 धाबा. चांगला लेंथवर आणि लाईनवर बॉल फेकतोय मैदानच्या आतमध्ये नमित पाटील. क्लोज विकेट किपिंग आता पाहताय मैदानच्या आतमध्ये भूषण पाटीलच्या माध्यमातून. आणखी एक चांगला बॉल मैदानच्या आतमध्ये डॉट बॉल. थांबवलंय बॅटर अक्षयला, जखडून ठेवलंय. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न मैदानच्या आतमध्ये बॅटरचा आपण पाहताय. ओव्हर पिच बॉल होता. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानच्या आतमध्ये. आणखी एक डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली आहे फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावर. थोडस गतीमध्ये परिवर्तन आणि कौशल पाटीलचा चांगला झेल मैदानच्या आतमध्ये. आणखी एक विकेट मैदानच्या आतमध्ये बाद होतीये. दुसरा धक्का अक्षय मैदानच्या आतमध्ये बाद. थोडासा संघर्ष आता मैदानच्या आतमध्ये वाढतोय. बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक सिऊट टीमचा. चांगली बॉलिंग पहिल्या स्पेल मध्ये भाविन पाटीलची राहिली. तदनंतर चांगली बॉलिंग मैदानच्या आतमध्ये नमित पाटील करतोय. न्यू बॅटर चेतन. जबाबदारीने क्रिकेट आता मैदानच्या आतमध्ये सिद्धिविनायक सिऊट टीमला करायचं आहे. पार्टनरशिप बिल्ड करायची आणि सन्मानजनक धावसंख्या उभी करायची आहे. कारण दुसऱ्या ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग नमित पाटीलची आपण पाहताय. शॉर्ट ट्रॅकर बॉल होता. बॅकफुटला जाऊन पाहू शकाल शॉर्ट लेगच्या अगदी वरून बॉल ट्रॅव्हल होतोय. सीमारेषा पार. चौकार. 4 धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचेल. टीमची टोटल 13 धाबा. बारा बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 13 धाबा. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर हेमंत पाटील. आणखी एक फास्ट अँड फ्युरियस बॉलर कुमार 11 तुर्बे. हेमंत पाटील बॉलिंग मार्क वर. स्ट्राइक एंडला बॅटर सज्ज अनंत. तिसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. ओव्हर द विकेटने राईट आर्म ओव्हर द विकेटने बॉलिंग ट्रॅक वर. बॉलर हेमंत पाटील पहिला बॉल. चांगला स्ट्रोक कव्हर रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. एका हाताने पकडलाय फेकलाय तोपर्यंत मैदानच्या आतमध्ये थोडस कम्युनिकेशन बिघडलं होतं. तोपर्यंत मैदानच्या आतमध्ये फक्त आणि फक्त एक धाव होईल पूर्ण. धावसंख्या 1च्या मोदीने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धावफलकावर 14 धावा. सेन्सिबल क्रिकेट आतापर्यंत राहिलाय. एक चौकार नक्की आलाय बॅटर आनंदच्या बॅट मधनं आणि चेतनच्या बॅट मधनं. षटकर आतापर्यंत मारू दिले नाहीयेत. चांगली बॉलिंग राहिली आहे कुमार 11 तुर्बे टीमची. फुल टॉस बॉल आणि आता ऑन साइडला
टर्न करत असताना बॉलला पाठवले सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है. कौन किस पे है भारी. चांगली मॅच रंगतीये. 20 धावा धावफलकावर जाऊन पोहोचतायत. आणखी एक बॉल स्लॉट मध्ये. बॉलला पाठवले. आता पंचांचा इशारा येईल. येस, इट इज आउट ऑफ द पार्क. 6 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार. आता हेमंत पाटीलच्या विरुद्ध बॅटर चेतनचा अग्रेसिव्ह अंदाज मैदानच्या आतमध्ये आपण पाहताय. धावसंख्या वेगाने जाऊन पोहोचतीये धावफलकावर. 26 धावा. सरजा झुक जाए वो मंदिरे, हर नदी वा समा जाए वो समंदरे. जीवन की इस कर्मभूमी युद्ध तो बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. कोण होईल सिकंदर या मॅच मध्ये हे मात्र पाहायचं आहे. राईट आर्म राऊंड द विकेटने शॉर्ट ट्रॅकर बॉल. शॉर्ट ऑन पूल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक सिंगल येईल. चांगला बॉल मैदानच्या आतमध्ये. आता बॉल डिलिव्हर्ड केला हेमंत पाटीलने. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचते 1च्या मदतीने. 27 धावा. 2 ओव्हर आपण बॅटिंग करताना सिद्धिविनायक सिवूड टीमला शांत पाहिलं. तदनंतर आता रंग बदलतायत मॅच मध्ये. 27 धावा धावफलकावर जाऊन पोहोचलायत. आणखी 31 तरार बॉल. चांगली बॉलिंग आता कमबॅक हेमंत पाटीलचं मैदानच्या आतमध्ये. मागील 3 बॉल जर पाहिले तर स्लोवर पतीचे बॉल टाकण्याचा प्रयत्न या दोन बॉलवर आपण विचार केला तर तेज आणि तर्रार बॉल फेकलेत मैदानच्या आतमध्ये हेमंत पाटीलने. धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावर. 27 धावा. तिसऱ्या ओव्हर मधला एक बॉल शिल्लक. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 27 धावा. कोलवर पद्धतीचा बॉल. डॉट बॉल आता मैदानच्या आतमध्ये हेमंत पाटीलचा. ओव्हरची समाप्ती. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 27 धावा. पहिले 3 बॉल बॅटरचे, त्यानंतर 3 बॉल बॉलरचे राहिले आहेत मैदानच्या आतमध्ये. चौथ्या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा जबाबदारी बॉलर नमित पाटील वर देण्यात येते. कारण दुसरी ओव्हर महत्वपूर्ण होती मॅच मध्ये आणि चांगली बॉलिंग आपण दुसऱ्या ओव्हर मध्ये नमित पाटीलची पाहिली. पुन्हा एकदा पाहू शकाल जबाबदारीने केलं तर दोन्ही बॅटरला करायचं आहे, परंतु जबाबदारीने ओव्हर सुद्धा मैदानच्या आतमध्ये फेकायची आहे. नमित पाटीलला 27 धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचले 18 बॉलच्या समाप्तीनंतर. 12 बॉल आता महत्वपूर्ण मॅच मध्ये असतील. ओव्हर द विकेटने लाऊड अपील मैदानच्या आतमध्ये. आणखी एक विकेट कॅरी करतोय मैदानच्या आतमध्ये नमित पाटील. पहिल्याच बॉलवर चौथा स्पेल मध्ये विकेट. धावसंख्या स्थिरावली 27. 3 विकेट लॉस. सिद्धिविनायक सीवूड टीम. आणखी एक शॉर्ट ट्रॅकर बॉल. मिस टायमिंग झालाय, परंतु अगदी गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय.
सहा धावा येत आहेत मिड विकेट रिझन मध्ये. सहा धावांनी धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचेल 33 धाबा. 33 ऑन स्कोर बोर्ड. चांगली धावसंख्या स्कोर बोर्ड वर उभी करतीये सिद्धिविनायक सीवूड टीम. आणखी एक चांगला स्ट्रोक आपण पाहू शकाल ऑन साइडला पुन्हा एकदा शॉट मिड ऑनच्या वरून बॉल ट्रॅव्हल. 6 धाबा षटकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचते 39 धाबा. 39 ऑन स्कोर बोर्ड. चांगला बॉल आता आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये यॉर्कर बॉल. जसे तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये नमिल पाटीलचं. एकने धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 40 धाबा. वाईट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. एकच्या मैदानी धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 41. 41 धाबा धावफलकावर. चांगला स्ट्रोक लॉंग ऑन रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वर हेमंत पाटीलचं बॉल पेकी होईपर्यंत मैदानाच्या आतमध्ये काढली जाते. एक सिंगलच्या मैदानी धावसंख्या 42 ऑन स्कोर बोर्ड. 3 विकेट लॉस सिद्धिविनायक सीवूड. आणखी एक ओव्हर पिच बॉल शॉर्ट लेगच्या अगदी वरून बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये फरार. रन्स मिळतील 4. 4 चौकार. 4च्या मध्ये धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 4च्या मैदानी जाऊन पोहोचेल 46. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धाबा धावफलकावर. 46 ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पहिला चांगला खेळ बॉलिंग करत असताना कुमार 11 तुर्बे टीमचा. आणि त्यानंतर 2 ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग आपण पाहिली सिद्धिविनायक सीवूड टीमची. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे क्रिकेट. आणि अनेक सारे रंग मैदानाच्या आतमध्ये बदलताना आपल्याला पाहायला भेटतील. 5व्या ओव्हरला होतीये सुरुवात. शॉर्ट पिच बॉल होता फुल केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण राहुल कांबलेचं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. मी तर म्हणेल 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये वाजवलायत फिल्डिंग करत असताना राहुल कांबलेने. 2 धावेच्या मैदानी धावसंख्येत वाढ होईल. 48 धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये. क्लोज कीपिंग आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी फेरबदल केले जात आहेत. ओव्हर पिच बॉल होता. कव्हर पॉइंट मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावेने धावसंख्येत हालचाल होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये धावफलकावर 50. टीमची 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावर.
शॉर्ट ट्रॅकर बॉल होता, बॅटची टॉप एज लागली मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल येईल मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगलच्या मैदानात धावसंख्या 51 धावा. 3 बॉल अजूनही शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या ओव्हर मधले निर्णायक आणि महत्वपूर्ण बॉल बॅटिंग करत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आणि बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी असतील. कारण मोमेंटम कुठल्या टीमच्या बाजूने शिफ्ट होईल या 3 बॉलवर हे मात्र या 3 बॉल मध्ये समजेल. शॉर्ट पिच बॉल, नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. रोनित पाटील येत आहेत बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल होतीये कंप्लीट. एक धावेच्या मैदानी धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 52 धावा. 52 ऑन स्कोर बोर्ड. फोर पिच बॉल, कॅच ड्रॉप होतीये मैदानाच्या आतमध्ये. ऋषी काटेकडनं. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. येणारे वेल मैदानाच्या आतमध्ये सांगेल कशा पद्धतीने परिणाम भोगावा लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावर. 54 धावा. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधला बॉलर आधीचा. एकच सिंगल शेवटच्या बॉलवर डिक्लेअर स्वरूपामध्ये. धावसंख्या 1च्या मैदानी जाऊन पोहोचतीये 55 धावा. 30 बॉल मध्ये 56 धाब्यांची गरज. पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 30 बॉल मध्ये बनवायचे आहेत कुमार 11 तुर्बे टीमला 56 धावा. नेक्स्ट मॅच अप्पा स्ट्रायकर्स बेलापूर आणि विकी स्मृती एकवीर ऐरोली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित व्हा. आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. भाऊ टॉस करून घे ना. हे आहेत ना, हे आणि तुमची आहे ना. हे ना त्यांचे जादू. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. 30 बॉल मध्ये 56 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे आणि मैदानच्या आतमध्ये रोखायचे आहेत 56 धाबा. कशा पद्धतीने पाठलाग होईल आणि कशा पद्धतीने रोखल्या जातील या धाबा क्रिक लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा पोहोचवली जाते. त्यांचं विशेष आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. प्रत्येक अविस्मरणीय क्षण या ठिकाणी पोहोचवला जातोय त्यांच्या माध्यमातून.
सेकंड इनिंगला होती सुरुवात. ओपनिंग पेअर मैदानच्या आतमध्ये दाखल नमित पाटील आणि भूषण पाटील. नवी मुंबईचा कोहिनूर आणि एका बाजूला हिटमॅन. दोन्ही घातक फलंदाज, अग्रेसिव्ह बॅटर मैदानच्या आतमध्ये पोहोचल्यात. 30 बॉल मध्ये 56 धावांचं लक्ष. 55 बनवलं आणि 56 धावा बनवायच्या आहेत. बॅटिंग करत असताना, चेस करत असताना कुमार 11 तुर्बे टीमला. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिली ओव्हर. बॉलिंग मार्क वर बॉलर विशाल. मॅचला होती सुरुवात. शो दी बेस्ट गेम, गुड प्ले क्रिकेट. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर बॉल फरार होतोय. सीमारेषा पार, षटकार. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना भूषण पाटीलच्या बॅट मधनं 6 धावा. बटन बंद कर ना, बटन बंद साइड नीचे बटन ना शायद लेकिन आणखी एक फुलटॉस बॉल होता. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय वेगाने. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावा 2 बॉलच्या समाप्तीनंतर. पॉवर प्लेची ओव्हर टाकत असताना बॉलर विशालला आपण पाहताय. पहिल्याच बॉलवर 6 धावा. त्यानंतर समजदारीचा क्रिकेट. भूषण पाटीलच्या बॅट मधनं 2 धावा कंप्लीट. 8 धावा धावफलकावर जाऊन पोहोचतायत. थोडस स्पीडअप करा. सिद्धिविनायक सीओ टीम. अजून खूप साऱ्या मॅचेस कव्हर होणं बाकी असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने बॅकफुटला येऊन हार्ड पंच आपण पाहताय. मिड विकेट बाउंड्री लाईन, सीमारेषा पार. भूषण पाटीलच्या बॅट मधनं षटकार. धावसंख्या स्कोरबोर्ड वर 6च्या मैदानी जाऊन पोहोचते 14 धावा धावफलकावर.
धावसंख्या स्कोर बोर्ड वर 14 धावा. 3 बॉल कंप्लीट, 14 धावा धावपलकावर. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स ऑफ लाईफ. आणि अटॅक मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटीलचा आपण पाहताय. सक्सेस इज जर्नी नॉट अ रिस्ट्रिक्शन. यू क्रिएट हार्ड वर्क, यू गॉट सक्सेस. सक्सेस मिळवण्यासाठी आता सिद्धिविनायक टीमला हार्डवर्क मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. परंतु सध्याच्या घडीला चांगले प्रयत्न मैदानामध्ये आपण पाहताय भूषण पाटीलचे. आणि यश आतापर्यंत आलंय बॅटिंग करत असताना. आणखी एक बॉल पाहू शकाल. ओव्हर पिच बॉल, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सीमारेषा पार होतोय. बॅक टू बॅक दुसरासा षटकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 20 धावा. 20 ऑन स्कोर बोर्ड. एक्स्ट्राच्या स्वरूपात वाढ होईल. वाईटच्या मदतीने धावसंख्येत वाढ होतीये. 21 धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये. 21 ऑन स्कोर बोर्ड. फॉलो मध्ये कॅच ड्रॉप होतीये. महत्वपूर्ण झेल मैदानाच्या आतमध्ये होता. कारण बॅट मधनं आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे. एक बॉल शिल्लक. पहिल्या ओव्हर मधला 5 बॉलचा खेळ कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्ड वर विदाउट विकेट लॉस्ट 21. खोलवर पद्धतीचा बॉल. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये विकेट प्राप्त होतीये बॉलिंग करताना बॉलर विशालला. भूषण पाटील बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 वर राहुल कांबळे. 21 धावसंख्या स्कोर बोर्ड वर. 24 बॉल मध्ये 35 धावांची गरज. 24 बॉल रिमेनिंग 35 रिक्वायर्ड अशा पद्धतीचं समीकरण. 24 बॉल 35 धावांची गरज. वन डाऊनच्या पोझिशनवर मैदानाच्या आतमध्ये राहुल कांबळे. स्ट्राईक इनला आणखी एक घातक फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहाल. नमित पाटील. रजनी क्रिकेट स्पर्धा आपण मुरबीची पाहिली आणि त्या ग्राउंडवर 20 बॉल मध्ये 68 धावांचा रेकॉर्ड याच बॅटरच्या नावावर राहिलाय. षटकारांची आतषबाजी करण्यासाठी नावाजलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आज होम ग्राउंडवर कशा पद्धतीने खेळ करेल हे मात्र पाहायचं आहे. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर प्रिन्स. पहिलाच बॉल प्रिन्सचा चांगला होता. सिद्धिविनायक सीवूडच्या माध्यमातून एक सिंगल येईल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 1 च्या मैदानात जाऊन पोहोचतीये 22. 22 धावा. लेफ्ट आर्मने बघू शकाल बॉलिंग करत असताना प्रिन्स. नो बॉलचा इशारा येतोय लेग अंपायरचा. ऑन फील्ड अंपायर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील.
ऑन फील्ड अंपायर निर्णय पोहोचवा. यस इट इज अ नो बॉल. नो बॉल पर 4 धाबा, चौकार. अर्थातच 5 धाब्याने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचेल 5च्या मैत्रीने. 27 धाबा. फ्रीटचा बॉल पाहू शकाल, उंची जास्त या बॉलवर. अंतर सुद्धा राहिलं आहे. बॉल सीमारेषा पार ट्रॅव्हल होतोय. राहुल कांबलेच्या बॅट मधनं षटकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 33 धाबा. 33 ऑन स्कोर बोर्ड. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 33 धाबा. चांगली बॅटिंग आपण पाहतोय राहुल कांबलेची. नो बॉल वर 4 धाबा आणि त्यानंतर 6 धाबा राहुल कांबलेच्या बॅट मधनं. शॉर्ट पिच बॉल होता. सेकंड स्लिपच्या अगदी वरून बॉल ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 34 धाबा. डॉट बॉल येतोय आता मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर पद्धतीचा बॉल बॉलर प्रिन्सचा फिंगर रोल केले होते या बॉलवर बॉलर प्रिन्सने. डॉट बॉल राहुल कांबलेच्या विरुद्ध. 34 धावसंख्या स्कोर बोर्ड वर. लॉंग दी कार्पेट चांगला स्ट्रोक, थोडस मिस फिल्डिंग मिड ऑफच्या दरम्यान. तोपर्यंत एक सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 35. 35 धावा. खोलवर पद्धतीचा बॉल, परंतु यस इट इज अ वाईड बॉल आउटसाइड. ऑफ स्टंप बॉल डिलिव्हर्ड केला बॉलर प्रिन्सने. 1च्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. 36 धावसंख्या स्कोर बोर्ड वर. शॉर्ट पिच बॉल पॉवरफुल आणि ताकदीचा वापर या स्ट्रोक वर आपण पहिला. लॉंग ऑन बाउंड्री लाईन सीमारेषा पार. नमित ब्रँडेडचा षटकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 42 धावा. 42 ऑन स्कोर बोर्ड. कमी पाहिजे. 14 पाहिजे. 14. 42 धावा धावफलकावर. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट होतोय. 18 बॉल मध्ये 14 धाब्यांची गरज. तिसऱ्या स्पेल मध्ये बॉलर अयान. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल. एक सिंगल साठी. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 1च्या मैदानी जाऊन पोहोचतीये 43. 17 बॉल 13 धाब्यांची गरज.
फोर पिच बॉल स्ट्रेट रिझन मध्ये चांगला स्ट्रोक राहुल कांबळेच्या बॅट मधनं पुन्हा एकदा एक सिंगल येईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 44 ऑन अ स्कोर बोर्ड. 1 विकेट लॉस कुमार 11 तुर्बे टीम. पुढे टाकलेला बॉल अलॉंग दी कार्पेट. लॉंग ऑन रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल नमित पाटीलच्या बॅट मधनं. धावसंख्या जाऊन पोहोचते 45 ऑन अ स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा एक सिंगल. चांगला क्रिकेट, समजदारीचा क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट आपण पाहताय. पार्टनरशिप बिल्ड करतायत दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कारण कमी धावसंख्येची आता गरज असेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. धावसंख्या जाऊन पोहोचली 46. 46 धाबा. 10 धाब्यांची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये असेल. आणखी एक ओव्हर पिच बॉल कव्हर पॉइंटच्या अगदी वरून बॉल ट्रॅव्हल. 4 धावांसाठी क्लासिकल स्ट्रोक राहुल कांबळेच्या बॅट मधनं चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 50 धावा. 6 धाब्यांची गरज. शेवटचा बॉल ना दुसऱ्या ओव्हरला. टॉस बॉल चांगला स्ट्रोक राहुल कांबळेच्या बॅट मधनं. मॅच फिनिश. अभिनंदन कुमार 11 तुर्बे टीम आणि हार्ड लक बॅड लक सिद्धिविनायक सेऊट टीम. यापुढील मॅच रंगेल अप्पा स्ट्रायकर्स बेलापूर सीबीडी आणि बीकी स्मृती एकविरा ऐरोली यांच्या दरम्यान. टॉस जिंकला ऐरोली टीम. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. ऐरोली टीम कॉम्बॉक्स मध्ये आम्ही करतो एक परिवर्तन. याच गावचा आणखी एक गोड आवाज. सन्मान्य आदरणीय श्रीकांत पाटील सर.